जय जय रघुवीर समर्थ। एक गुरु होते, चित्रकार होते। त्यांनी अनेक शिष्य तयार केले। त्याच्यामध्ये त्यांचा एक लाडका शिष्य होता। तो अतिशय सुंदर चित्र काढत असे। त्याचा गुरूंवर आणि आपल्या चित्रकलेवर विश्वास होता, पण त्याचा स्वतःवर विश्वास नव्हता। आणि त्यांनी घडलं काय तेच आपल्याला आज बघायचे। त्या शिष्याने एक सुंदर असं चित्र काढलं। 2-3 दिवस खपून अतिशय सुंदर चित्र काढलं आणि त्याच्या मनात असं आलं की आपल्या चित्राबद्दल लोकांची काय मतं आहेत, म्हणजे आपली चित्रकला चांगली आहे का, त्याच्यात वाढ व्हावी यासाठी त्यांनी ते चित्र एका रस्त्यावर ठेवलं आणि खाली लिहून ठेवलं की ज्याला एखादी चूक सापडली तर तिथे छोटीशी फुली करून ठेवावी। आता दिवसभर हे चित्र ठेवले आणि संध्याकाळी मोठ्या आतुरतेने हा शिष्य ते चित्र बघायला गेला तर लोकांनी असंख्य छोट्या छोट्या फुल्या, म्हणजे ते सगळं चित्र त्या फुल्यांनी भरून गेलं होतं। अत्यंत वाईट वाटलंय की मी चित्रकारी सोडली पाहिजे इतक्यापर्यंत त्याचा विचार केला आणि आपल्या हा मनातला खेद हे सांगण्यासाठी तो गुरूंशी भेटायला गेला। त्यानं सगळं वृत्तांत सांगितला। तेव्हा गुरु म्हणाले, तू चित्रकला सोडायला नकोस, मी तुला सांगतो तसं कर। पुन्हा तू एक चित्र काढ आणि ते पुन्हा रस्त्यावर नेऊन ठेव। त्याच्या खाली मात्र मी काय सांगतो ते लिही। आता गुरूंनी काय सांगितलं की ते चित्र तयार झालं की तू त्याच्या खाली एक अशी चिठ्ठी लिहून ठेव की ज्याला ज्या चुका दिसतील त्या त्यांनी दुरुस्त कराव्यात। असं त्यांनी लिहिल्यानंतर अर्थातच दिवसभरात एकही फुली त्या चित्रावरती आली नाही। अहो, चुका दाखवणं सोपं असतं, पण त्या दुरुस्त करणं तितक्या सोपं नसतं। म्हणूनच आपल्याला या गोष्टीतनं असा बोध घ्यायचा आहे की आपल्या कामावरती विश्वास असायलाच पाहिजे, गुरूंवर विश्वास असायलाच पाहिजे, पण आपला स्वतःवर सुद्धा विश्वास असायला पाहिजे। म्हणून आपल्याकडे असं म्हणतात की ऐकावं जनाचं, करावं मनाचं। कारण लोकांचे, प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगवेगळे असू शकतात, त्यामुळेच आपला स्वतःवर विश्वास असायला पाहिजे। श्रीराम समर्थ।